कोकणाच्या किनाऱ्यावर 800 वर्षे इतिहास जपणारा 3 बाजूंनी समुद्रात बुडलेला हा आहे विजयदुर्ग किल्ला। 12व्या शतकात शिलाकार राजवंशातील राजा भोज द्वितीय यांनी बांधलेला हा किल्ला नंतर 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला आणि या गडाला दिलं नवं नाव विजयदुर्ग म्हणजेच विजयाचा किल्ला। मराठा साम्राज्यात हा किल्ला बनला समुद्री सामर्थ्यांचं केंद्र। कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली इथूनच ब्रिटिश, डच आणि पोर्तुगीजना चकवण्यात आलं, तोही थेट समुद्रातून। विजयदुर्गची ओळख 3 स्तरांची संरक्षण भिंत, 8 ते 10 मीटर उंच आणि तब्बल 27 प्रचंड बुरुज, ज्यामुळे हा किल्ला जवळपास अजेय मानला जात असे। 3 बाजूंनी समुद्र आणि फक्त एकाच बाजूनी जमिनीशी जोडलेला अशा रचनेमुळे शत्रूला किल्ल्यावर हल्ला करणे म्हणजे जवळपास अशक्यच होते। आजही किल्ल्याच्या आत तुम्हाला दिसतील प्राचीन अभियांत्रिकीची चमत्कारिक उदाहरणं, लपलेले मार्ग, गुप्त पाण्याच्या टाक्या आणि समुद्री लढ्यांचे पुरावे। विजयदुर्गची एक खासियत म्हणजे किल्ल्याभोवती घेतलेली बोटीची फेरी। समुद्रावरून दिसणारा हा किल्ला म्हणजे एकदम सिनेमॅटिक अनुभव। सिंधुदुर्ग किल्ला, वाघोटन नदीच्या मुखाशी उभा असलेला विजयदुर्ग ही एक ऐतिहासिक वास्तू नाही, हा आहे मराठ्यांचा समुद्री पराक्रमाचा जिवंत प्रतीक। जर तुम्हाला महाराष्ट्राचा गर्व अनुभवायचा असेल तर विजयदुर्ग किल्ला तुमच्या ट्रॅव्हल लिस्टवर हवा। आणि अशा माहितीसाठी फक्त मिनिटभरला सबस्क्राईब करायला विसरू नका।